या राशीन गावाची आई तू घराणी देवीच्या ग गोंधळाची गाऊ गोड गाणी या राशीन गावाची आई तू घराणी देवीच्या ग गोंधळाची गाऊ गोड गाणी कवी हरिभाऊ यांचा हा छंद छंद ग मोत्यानं भरायचा भांग मोत्यानं भरायचा भांग मोत्यानं भरायचा लग बग माझ्या रायाची लग बग माझ्या रायाची गड जेजुरी जायाची अन गाडी घुंगराची आली थोरन भायाची गाडी घुंगराची आली थोरन भायाची गाडी घुंगराची आली अडाणी म्हणतात 7-8 लेकराची माय झाली म्हणून मला अडाणी म्हणतात बर 7-8 लेकराची माय झाली हो आता अडाणी नाही राहिली आता कशाची अडाणी म्हणजे जास्त लेकर झाल्यावर माणूस जास्त शहाणं होतं का आणि मग बर बाई तुम्हाला तरी 2 वर्ष म्हणून एक लेकरू होत असं हो इकडं गावात गल्लीत कुत्रीला दरवर्षी रंग बदलून 7-8 पिल्ले होते मग तिला काय बचत गटाची चेअरमन करते का काय मग लेकर व्हायला अक्कल लागत नाही बरोबर आहे ना भाऊ आहे की नाही लेकर व्हायला कुठं अक्कल लागती लेकर व्हायला अक्कल लागत नाही झालेल्या लेकराचं संगोपन कसं करावं त्यांना आपल्याला काय बनवायचं त्यांच्यावर संस्कार कसे टाकायचे याच्यासाठी शिक्षणाची गरज आहे हा धन्य धन्य शिवाजी शुर अंबाबाई लाड लाडी ग तुझ्या चरणाची लागली गोडी सोड मनाची अंबाबाई आली भाव भक्ताचा पाहून आई गोंधळाला आली भाव भक्ताचा पाहून आई गोंधळाला आली धन्यवाद आजच्या या राशीन नगरीमध्ये या जगदंबेची सेवा म्हणून तुमच्या समोर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतोय असा महादेव मोठा जती नद्याची अर्धांगी पार्वती असा महादेव मोठा जती नद्याची अर्धांगी पार्वती तीच यरमाळ्याची सती नये डोंगरावर नांदती या मानसातला देव तुकाने अभंगी गायला या मानसातला देव तुकाने अभंगी गायला वृक्षवल्लरी रान पाखरी वृक्षवल्लरी रान पाखरी भरून तो राहिला वृक्षवल्लरी रान पाखरी भरून तो राहिला वृक्षवल्लरी रान पाखरी भरून तो राहिला हो उच नीच ना कोणी ऐसी एकनाथाची वाणी माझ्या एकनाथाची वाणी ग्रामसफाईचा संदेश दिला ग्रामसफाईचा संदेश दिला त्या गाडगे महाराजांनी ग्रामसफाईचा